दत्त जयंती उत्सवानिमित्त आकाश महाराज बेंद्रे यांचे सुंदर असं प्रबोधन झालं पा त्यांना थोडा वेळ कमी मिळाला परंतु सुंदर असं झालं आणि ते उपस्थित राहिले. धन्यवाद त्यांना. बापू हे अगदी कार्यक्रम इतका सुंदर झाला तर कार्यक्रमाचं म्हणजे खरंच कौतुक करावं असं बघा. खरोखर म्हणजे सुंदर असं हे 15 इथं कार्यक्रम बघा. सुंदर असा कार्यक्रम झाला. आमच्या शोभताने भरपूर कष्ट घेतलं. हो हा चांगलं झालं. ताज आले का नाही अजून? नाही आले का अजून? हा तो चालू द्या चालू द्या काही चालू होते हा वा. हे काय आता 15 हे काही पुढचं काम होत नवीन काम. पहिलं ते छोटंसं होतं आता हा छोटं होतं आता हे पुढं वाढवलं एवढं म्हणजे सारखंच काम सगळं चालू आहे. कार्यक्रमाचं नियोजन उत्कृष्ट झालं आणि आता बघा कार्यक्रमात भक्तांचा आता महाप्रसादाचा पण कार्यक्रम आता आटोपात आलेला आहे. आटोपात आलेला आहे आणि आता महाराजांना मी आता इथं निवांत बसलोय पाहताना कार्यक्रमाविषयी चहा मग दिसतंय काकांची लई धावपळ झाली आज. फक्त आता म्हणजे घरचीच लोक आता प्रसाद घ्यायचे राहिलेत. बाकी सर्व आता ओरखलेले आणि भरपूर असे प्रसादासाठी सुद्धा लोकांच्या देणग्या भरपूर प्राप्त झालेले आहेत. आणि खरंच असं म्हणजे गोळ्या मिळाने संपूर्ण असा कार्यक्रम असा उत्कृष्ट असा कार्यक्रमाचं नियोजन झालं पहा. आमचे सागर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सगळा पार पाडला. बरेचसे सरपंच माजी सरपंच उपसरपंच यांचे सुद्धा जास्त प्रमाणात सहकार्य झालं पहा कार्यक्रमाला. असल्या यांच्या सहकार्यामुळे सगळं काही व्यवस्थित पार पडलं. सगळे आता थोडीशी लोक राहिल्यात प्रसाद घ्यायचे आता ते घेतील. कारभारीच मंडळी राहिल्यात सगळे. अतुल शेठ झाले, विठ्ठल महेश काका झाले, महाराज हे शिवदत्त मंदिर मंडळाचे हे सगळे कार्यकर्ते आणि सगळे यांचं नियोजन असलेले बघा. सगळे आपल्याची पंगत बसली बघा आता जेवणासाठी. पोरं लय आदाबली सगळी खरंच. हा वासा वासा जेवायला या प्रसाद बरं आहे. तेवढी राहते आठवण नाही का चांगलं असतं.